एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण तू हिरे माझा मितवा या सिरियलमध्ये पाहणार आहोत. इथे अर्णव आलेला नसतो घरी. त्या काळजीपोटी ईश्वरी बाहेर उभी असते आणि तो घरी आल्यानंतर तिला पाहतो. रागाने घराच्या दिशेने चालू लागतो. ती त्यांना विचारत असते, तुम्ही कुठे गेला होतात? तुम्ही घरी नव्हतात. सगळेजण मला विचारतील. मला किती भीती वाटत होती. मी कुणाला काय सांगू तुम्ही कुठे गेले? त्यावेळेला तो म्हणतो, तुला काहीही गरज नाही कुणाला काही सांगण्याची, आणि माझं तुझं काही नातंही नाही, त्याच्यामुळे तू आता कोणाची फिकरी करू नको. तर ती म्हणते, असं काय बोलतायत तुम्ही, ऐका ना, असं म्हणत त्याच्या मागे मागे तीही पळू लागते. तो पुढे पुढे चालू लागतो. आता इथे तिला भीती वाटत असते. राकेश तिला कानात गुणगुणून गेला की तुला बहुतेक ना अर्णव डिवोर्स पेपर लवकरच आणून देईल. त्याने डिवोर्स दिला की तू माझ्याकडे ये, ही भीती तिच्याही मनात आहे. इथे अर्णवच्या हातामध्ये फाईल असते. त्या फाईलमध्ये नक्कीच डिवोर्स पेपर असेल अशी आता ईश्वरीची बरोबर कल्पना तयार झालेली असते. ती त्याला विचारत असते, तुम्ही कुठे गेला होतात? ते तर सांगितलंच नाही. तर तो म्हणतो, मी तुला सांगून जावं एवढी तू माझ्यासाठी महत्त्वाची नाही. मग ती म्हणते, घरातले सगळेजण काळजीत असतात, तुम्ही कुठे गेलात मला विचारलं असतं, मी सगळ्यांना काय उत्तर दिलं असतं? आजी आणि अंजलीताईबद्दल तरी विचार करा. तर तो म्हणतोस तुम्हाला कोणाची काहीही फिकर नाही. तर ती त्यांना विचारू लागते, तुम्ही रागाने बाहेर गेले होते, तुमच्या हातामध्ये ही कसली फाईल आहे? तुम्ही मला डिवोर्स देणार आहात का? डिवोर्स का देत आहे? मग सगळेजण काय म्हणतील? सगळ्यांच्या मनाचा तरी विचार करा. सगळ्यांना काय उत्तर द्याल? ह्या डिवोर्स पेपरबद्दल ती त्यांना विचारू लागते. तर तो तिला पुढे विचारू लागतो की तुला काय माहिती याच्यामध्ये डिवोर्स पेपरच आहे? तर ती म्हणते, याच्यात 100% डिवोर्स पेपरच असतील. तर तो तिच्या हातातनं ती फाईल खेचत म्हणू लागतो, ईश्वरी काही फाईल ईश्वरी त्याच्याकडे याच्यामध्ये डिवोर्स पेपर आणि माझे ॲग्रीमेंट हात पेपर आहे. आणि तुला काय वाटलं इतक्या सहजासहजी तुला डिवोर्स दिली सोडून तिच्या हातात लागलेली शक्यच नाही. तुला नको असणार फार आणि जे काही लग्न आहे त्याच्यामध्ये कायम अडकून ठेवणार, कायम ही शिक्षा मिळणार, कारण अर्णव माझ्यावर आहे हे बरोबर राहायचं. रूम तुझ्या कधीच प्रेम करणार नाही. ती अर्ध्या रूममध्ये झोपलेली असते, पण तिला फार थंडी वाजते. थंडी वाजल्यामुळे ती हुडहुडत असते. तिच्या हुडहुडण्याच्या आवाजाने इथे अर्णवला जाग येते. तो पाहू लागतो कोण हुडहुडते. तर ईश्वरी हुडहुडत असते. एसीची थंड हवा तिला झेपत नसती. मग तो उठतो, एसी कमी करतो. ईश्वरीकडे पाहत तिला तिच्या काळजीपोटी कपाटातनं तिच्यासाठी ब्लँकेट काढतो आणि ते ब्लँकेट जाऊन तिच्या अंगावरती फेकतो. ती झोपेच्या याच्यात असते. ती पाहते अंगावरती ब्लँकेट फेकलेलं असतं अर्णवने. मग ती विचार करू लागते, एवढ्या याच्यात पण माझाच विचार करताय, खरंच माझी किती काळजी आहे यांना. पण मी लवकरात लवकर आता या गोष्टीचा शोध लावल की भूतकाळात असं काय घडलं होतं, कुठला गैरसमज होता. ते भूतकाळातलं ते गैरसमज दूर केल्याशिवाय अर्णव काय आता शांत होणार नाही, त्याचा रागही शांत होणार नाही. हे सगळं आता निमूटपणे आता सहन करावंच लागेल. अर्णवचा हा बोला ईश्वरीला नकोसा होत असतो. तिला असं झालंय, अर्णव तिच्याशी पुन्हा पूर्वीसारखं कधी बोलेल. तिला फार वाईट वाटत असतं. पुढील भागात आपल्याला असंही पाहायला मिळेल की अर्णव जेवणासाठी नाश्त्यासाठी टेबलवरती येऊन बसतो. अनिताताईला हाक मारत असतो की मला नाश्ता आणा. अनिताताई तर काही आलेली नसते, पण ईश्वरी त्याच्यासाठी छान प्रकारे नाश्ता घेऊन येत असते. त्याचावाला डाएटवाला नाश्ता. तो पुरीकडे पाहतो, ह्या पुरी आणि भाजीला इथे कोणी ठेवले? हे ऑइली मी खाणार नाही, अशी हाक मारून अनिताताईला तो बोलवू लागतो हे उचलण्यासाठी. ईश्वरी त्याच्याकडे पाहते. त्याच्यासमोर त्याचा डाएटवाला नाश्ता ठेवते आणि पुरीवाला नाश्ता तेलकट उचलून घेते. तर तो तिच्याकडे रागाने पाहतो, हिने माझ्यासाठी डाएटवाला नाश्ता आणलाय आणि हिच्या हातून मुद्दाम खायचं नाही म्हणून त्याने पुरी आणि भाजी निवडली. तेलकट पुरी खाऊन डाएट मोडायचं मुद्दाम रागाने, असं त्याचा प्लॅन असतो. आणि पुरी खाण्यासाठी हात लावतो पुरीला, तर त्याला चटका बसतो आणि मग तो तसंच खात असतो. तर ईश्वरी त्याला म्हणत असते, पुरीतली अशी वाफ असते ना, ही हलक्या हाताने काढून दिली की मग पुरी लवकर थंड होते. तसंच ना आपल्या रागाचं पण असतं. रागही असाच असतो, आपण शांत होऊ द्यायचा. शांत झाला की मग तो थंड झाल्यावरती मग कुणालाही त्याचे चटके बसणार नाही. तुमच्या रागाचे चटके सगळ्यांना बसताय याची जाणीव आहे का तुम्हाला? अर्णव रागाने तिथे उठतो आणि पुन्हा एकदा त्याच्या ऑफिसमध्ये निघून जातो. इथे ईश्वरी त्याच्या प्लेटमधलं अन्न खाते आणि त्याने समाधान मानते आणि म्हणते, एक दिवस लवकरच मी हा सगळा राग या पुरीतल्या वाफेसारखा काढून टाकेल आणि मग पुरी शांत होईल. तशीच तुम्ही पण शांत व्हाल. लवकरच त्या सगळ्या गोष्टीचा मी शोध लावेल, असंही इथे ईश्वरी बोलत असते. पुढील भागात आपल्याला असंही पाहायला मिळेल, आईकडे जायचं ईश्वरी विचार करते. ईश्वरी
आणि अर्णवच्या आयुष्याचं काय होईल हा विचार इथे सुप्रियाच्या मनातही आलेला असतो. तीही विचार करत असते की अर्णवने लहानपणी किती चटके सहन केले. त्याच्या आईने माझ्या ह्या एका गैरसमजामुळे आत्महत्या केली. त्यांनी बालपण हे असं बिना आईचं वडिलांचं घालवलं. यात दोष कुणाचाच नाही. खरं तर दोष फक्त ह्या परिस्थितीचाच म्हणावा लागेल. ईश्वरी रडत रडत येते. ईश्वरीला रडताना पाहून ईश्वरीची आई घाबरते. अगं काय झालं, तू एवढ्या सकाळी सकाळी आली आणि रडत का आहेस असा प्रश्नही विचारू लागते. तिचं ते रडणं थांबवण्याचा ती प्रयत्न करते, पण आईच्या गळ्यात ती पडते आणि ढसढस रडू लागते आणि म्हणू लागते, आई मी काय करू, मला काहीच कळेना. अर्णव सरांशी मी किती प्रयत्न करते, काहीही करायला गेले तरी ते माझ्यावर रागावतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आता काय पर्याय काढावं हेच मला कळेना. कशी परिस्थिती आली आहे ती तर मला बायकोही मानायला तयार नाही आहे गं. माझ्याकडे ते एक गुन्हेगार ह्या दृष्टीनेच पाहतात. तर ईश्वरीची आई तिला शांत करते. तिला म्हणते, ही लढाई प्रेमाची आहे आणि ती प्रेमानेच लढावी लागणार. अर्णव लहानपणी खूप त्याने चटके सहन केल्यामुळे असा झाला आहे. त्याच्याशी बोलताना आपल्याला विचार करून बोलावं लागेल. त्याला ना जोपर्यंत आपण पुरावे देत नाही तोपर्यंत तो शांत होणार नाही आणि कोणाचं बोलणंही तो ऐकणार नाही. पण तू धीर धर, प्रेमाने वाग, त्याच्याशी अजिबात उलटून बोलू नको. शांत डोक्याने त्याच्याशी बोल. एक दिवस असा नक्की येईल तो तुझ्याशी प्रेमाने बोलेल, प्रेमाने वागेल आणि आपल्याला यात यश नक्की मिळेल, अशी इथे शाश्वती तिची आई देऊ लागते. पण आई हे कसं शक्य होईल असा प्रश्न इथे ईश्वरी विचारू लागते. मग ती म्हणते, माझ्याकडे एक मार्ग लवकरच मिळाला आहे. तो निघाला आणि काही पुरावे माझ्या हाती आले की आपण लगेचच अर्णवची समजूत काढू. तोपर्यंत तू धीराने घे. इथे ईश्वरी आईला मिठी मारते आणि म्हणते, नक्कीच आई, मी पण इंदोरची मुलगी आहे, मी अशी हार नाही मानणार. घरी आल्यानंतर ती पाहते अर्णवने जेवणच केलेलं नसतं. मग अर्णवला जेवायला बोलवण्यासाठी त्याच्या ऑफिसच्या ठिकाणी ती जाते आणि म्हणू लागते की तुम्ही जेवला नाही, तुम्हाला जेवायला मी वाढते, चला जेवायला. तर इथे अर्णव जेवायला नकार देत असतो. ईश्वरी म्हणू लागते की हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात किती हक्काने टाकलं, किती हक्क गाजवत होतात. आता वेळ आली आहे माझी हक्क गाजवण्याची. आता मी बायको म्हणून हक्क गाजवेल. तुम्हाला नक्की मी प्रेमात पुन्हा पूर्वीसारखे पाडेलच. इथे ईश्वरी अर्णवकडे जाऊन त्याला जेवायला चल म्हणत असते आणि तो तिच्याकडे रागारागाने पाहतो आणि तिला नाही म्हणतो. तर ती त्याचं लॅपटॉप बंद करते. तो रागवतो, तुझी हिंमत कशी झाली लॅपटॉपला हात लावायची, मी नाही म्हटलोय, कामात ते दिसत नाही. तर ती म्हणते, हिंमत होईलच ना, मी बायको आहे तुमची आणि बायकोसाठी तुमच्याकडे 2 मिनटंही नाही, तुम्हाला जेवणासाठी बोलवायला आले मी. तर तो जेवायला नकार देत असतो. त्याच्या मागे मागे इथे ईश्वरी चालत असते आणि म्हणत असते की तुम्ही जोपर्यंत जेवणार नाही ना इथून पुढे तोपर्यंत मीही जेवणार नाही. तर तो म्हणतो, ठीक आहे, राहायचं असेल उपाशी तू राहू शकतेस, मला काही त्याची काळजीच नाही. अर्णव इथे उद्धटपणे तिच्याशी बोलत असतो. ईश्वरी प्रेमाने नवऱ्याचा आणि बायकोचा हक्क गाजवत असते आणि त्याच्या मागे मागे पळत असते. अर्णवने नकार दिलाय हे पाहिल्यानंतर ईश्वरी हट्टीपणा करते आणि त्याला म्हणत असते की जोपर्यंत तुम्ही येणार नाही जेवायला तोपर्यंत मीही जेवण करणार नाही आणि काय करायचं तुम्हाला करून घ्या. इथे तो म्हणतो, माझ्या बायकोचा हक्क गाजवू नको. तर ती म्हणते, तो अधिकार तुम्ही मलाच दिलाय, माझी इच्छा नसताना दिलाय तुम्ही, तर तो हक्क मी गाजवणारच ना. मीही तोपर्यंत जेवणार नाही जोपर्यंत तुम्ही जेवत नाही. हम भी इंदोर से है. आणि इंदोरची मुलगी अशी सहजासहजी हार मानत नाही हेही ती आठवणीने अर्णवला सांगू लागते. अर्णव तिला म्हणतो, नाही तर मी बोललोय ना, नाहीच. पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल, आजी इमोशनल झालेली असते. आजीला इथे ईश्वरी सांगते की मी तुमची आणि तुमच्या नातवाची कधीच साथ सोडणार नाही. अर्णव रागा भरतो. रागावून सगळ्यांसमोर भांडण करून ईश्वरीशी निघून जातो. त्याच गोष्टीचा संधीचा फायदा घेत राकेश म्हणतो, लवकरच तुमचा डिवोर्स होईल, त्याच्यानंतर तुझ्यासाठी मी कायम इथे असणारच आहे. तर ती म्हणते, तुम्ही विसरला असाल पण लक्षात ठेवायचं, मी अर्णव शिर्केंची बायको आहे आणि माझ्याशी ह्या स्वरात बोलायची तर हिंमतही करायची नाही. त्याच्या तोंडावरती पाणी मारत त्याला सांगते, शुद्धीवर यायचं, पुन्हा अशी हिंमत करून माझ्यासमोर यायचं नाही. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.